नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्र कार्यक्रमात मी मानसी आंबडेकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कोरोनाशी आपली लढाई सुरूच आहे. 1.5 वर्षाहून अधिक काळ आता ती चालू आहे. पण त्यामुळे आपण सगळेच जण जरा कंटाळलेले आहोत, नाराज आहोत, संभ्रमातही आहोत. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्याच घटनांचा आपल्या मनावरही परिणाम होतोय. पण आपण तरी सुद्धा सुरक्षेचे सगळे नियम पाळले तरच या संकटातून लवकर बाहेर पडू शकणार आहोत. सकारात्मक राहून शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी काय काय करता येईल ते जाणून घेऊया डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांच्याकडून. 7 लक्ष किडे असलेल्या आपल्या देशामध्ये कुठल्याही किड्यात गेला तर आपल्याला बोरी बाबळीची झाडं शोधावी लागत नाही. बोरी बाबळीची झाडं शोधावं लागत नाही कारण ती सर्वत्र असतात. पण मित्रांनो, चंदनाचं झाड मात्र शोधावं लागतं. आणि चंदन झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या ज्या कुऱ्हाडीने ते कापलं जातं त्याला सुद्धा सुगंध देतं. आपल्या या 1.5 वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये असे अनेक चंदनाचे हात असलेले आपल्याला भेटले. मग ते पोलिसाच्या रूपात असतील, ते डॉक्टरच्या रूपात असतील किंवा समाजसेवकाच्या रूपात असतील. आणि म्हणून आपण आज सुखरूप आहोत. आणि त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर आपल्याला 4 P लक्षात ठेवायचे आहेत. पहिला P आहे प्युअर इंटेन्शन, विन विन सिच्युएशन. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं हा विचार पाहिल्यानं आला. त्याला प्युअर इंटेन्शन म्हणतो. म्हणजे तुम्ही जिंका, मीही जिंकूया. हा पहिला P फॉर प्युअर इंटेन्शन. दुसरा आहे पॉझिटिव्ह थिंकिंग, मी मगाशी तुम्हाला सांगितलं. तिसरा P आहे प्राणायाम. त्याविषयी मी सांगतो. आपल्याला सकाळी रामदेव बाबा सांगतात त्याप्रमाणे हे अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, भस्त्रिका आहे आणि दीर्घ श्वसन आहे. हे जर तुम्ही केलं तर प्रत्येक फुफ्फुस जे आहे तर पूर्ण त्याची कॅपॅसिटी वाढणार आहे, व्हायटल कॅपॅसिटी वाढणार आहे. कुठलाही जीवाणू जर आला तर पहिल्याने तो श्वासावर जातो आणि आपल्या फुफ्फुसांना त्रास देतो. तर त्याची कॅपॅसिटी वाढण्यासाठी आपल्याला प्राणायाम करणं आवश्यक आहे. आणि चौथा P आहे आपल्याला प्रार्थना. सर्वांच्या विषयी प्रार्थना करण्यासाठी आपलं मन त्याच्यात गुंतवायचं. कुठल्याही देवावरती तुमचा विश्वास असेल त्या देवाच्या मूर्तीला समोर आणा. प्रत्येकाचं भलं व्हावं, कल्याण व्हावं अशी प्रार्थना. म्हणजे नामस्मरण असेल किंवा कुठल्याही देवाचं स्तोत्र असेल किंवा कुठलाही मंत्र असेल, तो मंत्र म्हणत म्हणत सर्वांचं कल्याण व्हावं ही प्रार्थना करायची. 1 पट खायचंय, 2 पट पाणी प्यायचंय, 3 पट चालायचं, 4 पट हसायचं, 5 पट आनंदी राहायचं. हे सर्व केल्यानंतर तुम्ही विचारणार की मी निश्चितपणे सक्षम आरोग्य संपन्न कसं आहे, हे कसं ठरवायचं? कुठल्या टेस्ट करायचे डॉक्टर साहेब? नाही. फक्त एकच लक्षात ठेवायचं, जर खालच्या गोष्टी तुमच्याकडे असतील, उदाहरणार्थ तुम्हाला चांगली झोप लागते, सकाळी कुठलंही औषध न घेता तुमची पोट साफ होते, तिसरी गोष्ट तुम्हाला भूक लागते, चौथं तुम्ही कुठल्याही कामाला निश्चितपणे थकत नाही, 5वी गोष्ट तुमचे संपूर्ण चेहरा, तुमची कांती सतेज दिसते आहे, 6वं म्हणजे तुमचं वेट वाढलेलं नाही आहे आणि 7वं म्हणजे तुम्ही प्रसन्न दिसता आहात. या सर्व जर गोष्टी असल्या तर 100% तुम्ही आरोग्य संपन्न आहात. एक आदर्श लोकप्रतिनिधी आणि अत्यंत तळमळीने सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते अशी ओळख असणारे स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी यांचं जन्मशताब्दी वर्ष 9 जुलैपासून सुरू झाले. त्यांचं सेवा स्वप्न सत्यात उतरवून स्थापन झालेली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि नवीन नेत्यांना प्रशिक्षित करत असते, घडवत असते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नेते घडवणारा नेता रामभाऊ म्हाळगी या विषयावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. जाणून घेऊया प्रबोधिनीच्या उपक्रमांविषयी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून. लोकशाही, लोकप्रतिनिधींचं प्रशिक्षण आणि सुशासन या विषयांबरोबरच प्रबोधिनीने गेल्या अनेक वर्षात पाणी, मानवाधिकार आणि संस्था बांधणीसारख्या अनेक विषयांना स्पर्श केलेला आहे आणि आपल्या कार्याला अधिक व्यापक केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मालावी आहे, नेदरलँड आहे, अमेरिका, इस्रायल अशा अनेक देशातल्या व्यक्ती आणि संस्थांबरोबर प्रबोधिनी काम सुरू केलेलं आहे. अशा विविध उपक्रमांमुळे प्रबोधिनीत एक बहुआयामी संस्था जीवन विकसित झालेलं आपल्या सर्वांना दिसतं. लोकशाही एक स्वीकार्य ठरलेली आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही हेही लोकांना कळलेलं आहे. पण लोकशाहीमुळे माझ्या रोजच्या जगण्यामध्ये काही फरक पडतो. प्रश्न असा आहे की लोकशाहीची स्वीकार्यता वाढते आहे, लोकशाहीची परिणामकारकता आपल्याला वाढवायला हवी. निवडून जो येतो माणूस त्याची लोकप्रियता सिद्ध झालेली असते.
तो सर्वाधिक लोकप्रिय असतो उपलब्ध सगळ्या पर्यायांमध्ये, की जे निवडून येतात त्यांना शासन करण्यासाठी सिद्ध करणं, क्षमतावान बनवणं हे प्रबोधिनीचं काम. सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षित असणे हे अतिशय आवश्यक आहे. कारण हाच कार्यकर्ता उद्याच्या सशक्त राष्ट्राचा आधारस्तंभ असतो, त्याचे नेतृत्व करणारा असतो. आपण पाहतो की समाजातील विविध क्षेत्रात काम करताना त्या क्षेत्रातील शिक्षणाचा, अनुभवाचा निश्चित फायदा होत असतो आणि म्हणूनच त्या क्षेत्रात ती व्यक्ती अधिकाराने काम करू शकते. सामाजिक क्षेत्रात काम करताना प्रशिक्षण हा यशस्वीतेसाठी फार मोठा आधार असतो. समाजातील अशाच अनेक कार्यकर्त्यांना धोरणात्मक, कार्यात्मक आणि रचनात्मक प्रशिक्षण देण्याचे काम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीनं सुमारे 40 वर्षापासून होते. या कार्याला आजवर अनेकांचे हातभार लागले आणि भविष्यातही लागत राहतील. सर्वांच्या सहकार्याने, सक्रिय सहभागाने आजवर अनेक कार्यकर्ते घडले आहेत. लोकशाहीला, मानव सेवेला सहाय्यभूत ठरणाऱ्या या कार्यात आपले सुद्धा सहकार्य भविष्यात अपेक्षित आहे. मंडळी, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर भेटूया पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना. मंडळी, वडाचं झाड हा निसर्गाच्या परिसंस्थेमधला एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो. घनदाट सावलीसोबतच भरपूर ऑक्सिजन सुद्धा ही वडाची झाडं देतात. ऊर्ध्व मूलम अधहा शाखा असा असणारा हा अश्वत्थ वृक्ष जवळजवळ 4-5 पिढ्या म्हणजे 100 वर्षाहून अधिक काळ असे वृक्ष जगू शकतात. इतिहासाचे ते साक्षीदारच असतात. आपल्या मागच्या पिढ्यांकडून आपल्याकडे आलेला हा वृक्ष वारसा जपण्यासाठी जळगाव जामोद तालुक्यातल्या महिलांनी एकत्र येऊन एक वेगळ्या प्रकारची वटपौर्णिमा साजरी केली आहे. त्यांच्या गावाजवळचं एक खूप मोठं वडाचं झाड एकत्र येऊन या सर्वांनी वारसा वृक्ष म्हणून विधिवत पूजा करून संरक्षित केलंय. ही वेगळी वटपौर्णिमा कशी साजरी केली गेली ते जाणून घेऊया बुलढाण्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्याकडून. हल्लीच सामाजिक वनीकरणामार्फत एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही वारसा वृक्षांची नोंद शासन जमा करतो. यामध्ये त्याचे एखादा वृक्ष, वारसा वृक्ष म्हणजे काय आपण थोडंसं समजून घेऊया. वारसा वृक्ष म्हणजे असे वृक्ष की ज्यांचं वय साधारणतः 80-90 वर्षापेक्षा जास्त आहे. म्हणजे साध्याच भाषेत सांगायचं म्हणलं तर असे वृक्ष की जे वृक्ष आपल्या आजोबांनी, पणजोबांनी लावलेले आहेत आणि आपण आपला संस्कृतीचा वारसा म्हणून त्यांना आपण जपणार आहोत. थोडक्यात ते हेरिटेज वृक्ष म्हणून आपण महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये त्यांचे अक्षांश रेखांश घेऊन त्यांचं जतन करणार आहोत. जतन करणार आहोत म्हणजे काय, तर या वृक्षांना नंतर कुणी तोडणार नाही, त्यांचे संवर्धन योग्य प्रकारे आणि चांगल्या प्रकारे होईल याची काळजी आपण घेणार. तर परिक्षेत्रामध्ये असे जे काही वृक्ष असतील त्याचे अक्षांश रेखांश, त्याची गोलाई आम्ही मोजत आहोत आणि त्याची नोंद आम्ही कार्यालयामध्ये ठेवतो. तर असाच एक वृक्ष मी ज्या परिक्षेत्रात कार्य करते तिथे सुनगाव ग्रामपंचायतीअंतर्गत वडपाण्याच्या इथे शतायुषी वृक्ष आहे, वटवृक्ष येतो, म्हणजे फायकस रिलिजियस आपण ज्याला सायंटिफिक नावाने संबोधतो. असा एक वटवृक्ष आहे जो 100 वर्ष जुना आहे. तर वारसा वृक्ष म्हणून नोंद करायचीच झाली तर याच वृक्षाची का आणि त्याचं औचित्य वटपौर्णिमाच का. तर मला असं वाटलं की एखादी गोष्ट जेव्हा आपण मनापासून करतो किंवा एखाद्या संकल्पनेला जर परंपरेचा किंवा रूढींचा आधार आपण दिला परंपरेचा, तर त्याचा रीच लोकांजवळ किंवा त्याची पोच जी असते लोकांजवळ ती खूप चांगल्या पद्धतीने करते. तर हा वृक्ष वटवृक्ष आहे, 100 वर्ष जुना आहे. परिसरात लोकांना त्याची ओळख व्हावी, त्याची नोंद व्हावी म्हणून वटपौर्णिमेचं औचित्य साधून आम्ही ते वटवृक्ष पूजन केलं आणि त्याची वारसा वृक्ष म्हणून नोंद घेतली आणि तिथे त्याचा एक फलक लागला, जेणेकरून आजूबाजूला जेव्हा लोक येतील किंवा हे वृत्त जेव्हा प्रसारित होईल तेव्हा लोक इतका जुना वडाचं झाड कसं दिसतं हे पाहायला अगदी कुतूहलाने येतील आणि त्यातनं कुठेतरी एक वृक्षांबद्दल आवड, त्याची जोपासना. आणि वटवृक्ष आपण आधीच धार्मिक खूप आहे, त्यामुळे वटपौर्णिमेला तो पूजला गेल्यामुळे त्याचं महत्त्व अजून जास्त वाढेल या दृष्टिकोनातून हा उपक्रम हाती घेतला आणि परिसरातले असे अनेक वृक्ष आम्ही वारसा वृक्ष म्हणून घोषित करत आहोत. या संकल्पनेला स्थानिक लोकांनी खूप चांगला प्रतिसाद द्यावा, माहितीतली सर्व वृक्ष आम्हापर्यंत वारसा वृक्ष म्हणून नोंद करण्यासाठी पोहोचवावी या प्रतीक्षेत आम्ही.
मंडळी, पावसाळा सुरू झाला की आपल्यापैकी अनेकांचे पाय डोंगरांकडे आणि जंगलांकडे भटकंतीसाठी वळतात. पण पावसाळा सुरू होण्यापूर्वी डोंगरांवर बियांचा पाऊस पडला पाहिजे असं काही ट्रेकर मित्रमंडळींना वाटलं आणि त्यांनी वृक्ष लागवड करण्यासाठी प्रयत्न चालवले. अनेक ठिकाणाहून त्यांना यासाठी मदतही मिळाली. जागा पाहून काही ठिकाणी वृक्षांची लागवड मुद्दाम करावी लागली. यावर्षी 200 वृक्षांची लागवड केली आहे बाण हायकर्सच्या ट्रेकर मंडळींनी. जाणून घेऊया बाण हायकर्सचे सदस्य दिवाकर साटम यांच्याकडून. मुळातच बाण हायकरची स्थापना 2008 साली झाली. निसर्गात भटकणारे, किल्ले भटकणारे आम्ही मंडळी निसर्गाच्या आवडीत पहिल्यापासून. त्याच्यामुळे झाडं लावणं किंवा वृक्षारोपण करणं हे सामाजिक कार्य आमच्या हातून पहिल्यापासूनच घडत आहे. 2008 साली आम्ही तिकोणा किल्ल्याच्या पायथ्याशी झाडं लावली आणि तो प्रवास अखंडित चालू आहे. मध्यंतरीच्या काळात म्हणजे साधारण 4 वर्षापूर्वी भिवपुरीच्या गावकऱ्यांची खास ओळख झाली आणि भिवपुरीची जंगल आमच्यासाठी एक नवीन आंधण म्हणून उभं झालं की जिथे आम्ही वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करू शकतो. पहिल्या काळामध्ये स्वकाचं 30 झाडं लावणं, दरवर्षी 40 झाडं लावणं, 50 झाडं लावणं हा प्रवास सुरू होता. पण गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे एक आणखी ऊर्जा मिळाली या कामं करण्यासाठी. बरेचशे लोकांनी आम्हाला गेल्या वर्षीचे वृक्षारोपणाची जागा बघून किंवा त्याच्या आधीचं कार्य बघून लोकांनी सपोर्ट देण्याचा प्रयत्न केला. सो या वर्षीचं आमचं टार्गेट होतं 200 झाडांचं. म्हणजे 200 झाडं माळरानापर्यंत 40 मिनिटं 45 मिनिटं घेऊन जाणं, तिथपासचा प्रवास आणि तिकडे गेल्यानंतर 200 खड्डे करून ती झाडं लावणं, इथपासचा प्रवास. हा सगळ्या गोष्टी करताना खरंच आनंद होता. आणि ह्याच काळामध्ये गावकऱ्यांच्या सहभागातून, आमच्या व्हॉलेंटियर्सच्या सहभागातून 200 झाडं लावण्याचं लक्ष पूर्ण झालं. पण झाडं लावून तिथपर्यंत आम्ही थांबलो नाही. त्याच्या पुढे झाडांची निगा राखणं म्हणजे खत देणं असेल, पाणी देणं असेल मे महिन्याच्या काळामध्ये, किंवा त्याच्यावरती कुंपण करणं असेल जेणेकरून जनावरांचा त्रास तिकडे होणार नाही. या सगळ्यांचा अभ्यास या काळामध्ये होणार आहे आणि पुढच्या काळामध्ये त्याचं GPS मॅपिंग पासून या सगळ्या गोष्टी आम्ही झाडांचा करायचा प्रयत्न करतो. हेच न थांबता हे जर सक्सेसफुल प्रोजेक्ट झाला तर पुढच्या वर्षी आम्ही 1000 झाडांचं लक्ष आम्ही ठेवून जगत आहोत आणि 1000 झाडं लावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. सो तुम्हाला सगळ्यांची या काळामध्ये म्हणजे या 1000 झाडं लावण्याच्या लक्षासाठी सगळ्यांची मदतीची गरज आहे. मंडळी, एक वृक्ष म्हटलं की कित्येक प्राणी, पक्षी, कीटक, वेली या किती जणांचा तो आश्रयस्थान असतो. अशा मोठ्या वृक्षांचं रक्षण करणं, संवर्धन करणं हे पर्यावरणातलं अतिशय महत्त्वाचं काम. शासन त्यासाठी प्रयत्न करतंच, पण त्याला जर स्थानिकांची मदत मिळाली, साथ मिळाली तर बरंच काही साध्य करता येऊ शकतं. पार्टिसिपेटरी कन्झर्वेशन अर्थात लोकसहभागातून संवर्धनाचे काही प्रयत्न महाराष्ट्रात खुर्सापार या ठिकाणी गेल्या 4 वर्षांपासून होत आहेत. अनेक मोठ्या वृक्षांना त्यामुळे तोड होण्यापासून सुरक्षा मिळाली आणि नवीन रोपांची लागवडही करण्यात आली. जाणून घेऊया या उपक्रमाबद्दल पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत डॉक्टर उमेश कृष्णा यांच्याकडून. पावसाच्या सुरुवातीला जर आपण झाडं लावली तर ती झाडं जगण्याचे चान्सेस खूप वाढतात. म्हणून भारतातल्या सर्व फॉरेस्ट डिपार्टमेंटनी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये ट्री प्लांटेशन वीक साजरा करायचा संकल्प सोडला. महाराष्ट्र राज्याने 2017 साली मिशन प्लांटेशनच्या अंडर 50 करोड झाडं लावण्याचा प्रयत्न केला. आज मी आपल्याला ह्या ट्री प्लांटेशनच्या निमित्त थोडंसं पार्टिसिपेटिव्ह कन्झर्वेशन कन्सेप्ट बद्दल बोलू इच्छितो. सामान्य जनतेला आणि समाजाला बरोबर घेऊन निसर्ग संवर्धनही करता येते. त्याची काही उदाहरणे आज मी सांगतो आपल्याला. दरवर्षी आपण बऱ्याच प्रकारची फळे खातो. त्या फळांच्या बिया, उदाहरणार्थ आंबा, सीताफळ, चिकू, त्या बिया जर आपण साठवल्या, वाळवल्या आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला रस्त्याच्या बाजूला, डोंगरांवरती, दऱ्यांमध्ये जर रुजवल्या तर त्यातनं नक्कीच झाडे तयार होतील. समाजाने असे प्रयत्न करत राहावे ही त्यामागची एक अपेक्षा. गेले 3 वर्ष आम्ही महाराष्ट्र पेंच अभयारण्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये ट्री प्लांटेशन करतोय. नेटिव्ह जंगली झाडं लावणे, अशी झाडं लावा ज्यातून थोडंसं आदिवासी बांधवांना मदत होईल. शेताच्या बांधावरती सीताफळाची झाडं रुजवणे, अशा प्रकारचे छोटे मोठे प्रयत्न चालू आहेत. झाडे वाढली तर वन्य पशु पक्षीही वाढतील आणि अशा वन्य पशु पक्षी ज्या एरियामध्ये वावरतात त्या वावरतामध्ये आपले मन नक्कीच रमून जाईल. ट्री प्लांटेशन सप्ताहाच्या निमित्त मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही कमीत कमी 5 झाडे लावा आणि त्यांना जोपा. मंडळी, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर डोकावूया बॉलिवूडमध्ये. मंडळी, कोरोनाने सगळीकडेच हाहाकार माजवलाय आणि त्यामुळे इसेन्शियल सर्व्हिसेस शिवाय अनेक क्षेत्र जवळजवळ ठप्प झाली. बॉलिवूड इंडस्ट्रीला सुद्धा याचा मोठा फटका बसलाय. 15 महिन्यांनंतर
एका चित्रपटाच्या मुहूर्ताच्या निमित्ताने मात्र थोडीशी हालचाल बॉलिवूडमध्ये बघायला मिळाली. मिस्ट्री ऑफ टॅटू असं या चित्रपटाचं नाव आहे. ही एक सस्पेन्स स्टोरी आहे. या चित्रपटाचा मुहूर्त प्रख्यात दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्या हस्ते करण्यात आला. अर्जुन रामपाल, डेझी शाह, मनोज जोशी अशा सगळ्या अभिनेत्यांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मुहूर्त एज ट्रेडिशनल, जैसे कि पहले फिल्मों में होता था, मुहूर्त के टाइम पर शॉट लिया जाता था, उसी दिन लॉन्च किया जाता था, तो हमने उसी ट्रेडिशन को फॉलो किया है. और हमारे साथ जो लॉन्चिंग टाइम पर अनीस सर थे, तो उन्होंने आके उसको और अच्छा कर दिया. सो वी केप्ट लाइक दैट. एंड आई एम वेरी हैप्पी, यू नो, फॉर नॉट फॉर अस, फॉर एवरीवन. एटलीस्ट वी आर वर्किंग आफ्टर सो लॉन्ग. तो ये एक सबके लिए बहुत अच्छी बात है कि हम लोगों ने एक फिल्म की शुरुआत की है. एटलीस्ट हम लोग सब वी आर वर्किंग. या सीरियसली आई एम सो एक्साइटेड अबाउट इट. वेल एक्चुअली मैं इस फिल्म में एक बहुत छोटा सा गेस्ट अपीयरेंस कर रही हूँ, एक स्पेशल रोल जो इम्पॉर्टेंट है फिल्म के लिए, लेकिन आई एम नॉट द लीड. लेकिन जो प्रोड्यूसर है इस फिल्म के, जो लंदन बेस्ड है, वो हमारे बहुत अच्छे दोस्त हैं. तो एक स्पेशल रिक्वेस्ट पे मैंने ये फिल्म किया है फॉर हिम. बहुत बहुत स्पेशल अपीयरेंस है एंड आई होप माई रोल विल बी लाइक्ड. This is a very interesting role that I'm going to be playing in this film. It's a walk in park for 5 days that I'll be shooting with you guys in London, and I look forward to catching up with you all there. Till then, be safe, and I'm sorry I couldn't be there today, but my best wishes with all of you. I'm sure this is going to be exciting. It'll be great to be back on sets. I'm already on set. It feels like home. So I wish that all of you all can make it to London soon without any more hiccups, and we can start the film. 23 जुलैला सुरू होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आता भारताची टीम सज्ज झाली. 119 खेळाडू 18 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये यावेळी सहभागी होणार आहेत. आणि यावेळेला पहिल्यांदाच माननीय पंतप्रधानांनी स्वतः संवाद साधून खेळाडूंचं मनोबल आणि उत्साह वाढवलेला आहे. अब तो ओलंपिक शुरू होने में सिर्फ 10 दिन बचे हैं. इस कठिन समय में भी देश के लिए आपने कितनी मेहनत की है, कितना पसीना बहाया है. लोग आपके लिए चीयर कर रहे हैं, आपके लिए संदेश भेज रहे हैं. साथियों, आपके साथ देश भर की भावनाएं जुड़ी हुई हैं. और जब मैं आप सभी को एक साथ देख रहा हूं तो कुछ चीजें कॉमन नजर आ रही हैं. और जब मैं आपको देखता हूं तो कॉमन बातें हैं. बोल्ड, कॉन्फिडेंट एंड पॉजिटिव. आप में एक कॉमन फैक्टर दिख रहा है. डिसिप्लिन, डेडिकेशन और डिटर्मिनेशन. आप में कमिटमेंट भी है, कॉम्पिटिटिवनेस भी है. यही क्वालिटीज न्यू इंडिया की भी है. इसलिए आप सब न्यू इंडिया के रिफ्लेक्शन है, देश के भविष्य के प्रतीक है. पहली बार इतनी बड़ी संख्या में खिलाड़ियों ने ओलंपिक के लिए क्वालिफाई किया है. पहली बार इतने ज्यादा खेलों में भारत के खिलाड़ी हिस्सा ले रहे हैं. कई खेल ऐसे हैं जिनमें भारत ने पहली बार क्वालिफाई किया है. साथियों, हमारे यहां कहा जाता है, अभ्यासात जायते नृणाम द्वितीया प्रकृति ही. अर्थात हम जैसा अभ्यास करते हैं, जैसा प्रयास करते हैं, धीरे धीरे वो हमारे स्वभाव का हिस्सा हो जाता है. आप सब देश के लिए खेलते हुए देश का गौरव बढ़ाएंगे, नए मुकाम हासिल करेंगे. इसी विश्वास के साथ आप सभी का बहुत बहुत धन्यवाद. मेरी बहुत बहुत शुभकामनाएं और आपके परिवारजनों को मेरा विशेष प्रणाम. आपल्या सगळ्यांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सुद्धा आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये सगळ्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवले. During pandemic, all of us have faced challenges, including our athletes. उन्होंने हार नहीं मानी है, उन्होंने अपनी प्रिपरेशन चालू रखी है. And I know that they are getting geared up to give their best performance in Tokyo Olympics. हार जीत में लिटरली मिली सेकेंड का डिफरेंस होता है, और इसके लिए उन्होंने सालों साल कड़ी मेहनत की है.
इस समय उन्हें हमारे गुड विशेस और सपोर्ट की जरूरत है। लेट्स चीयर फॉर इंडिया। कोरोनाचं सावट असल्यामुळे अनेक क्रीडा रसिकांना या खेळाडूंना प्रत्यक्ष प्रोत्साहन देण्यासाठी तिथे हजर असणं शक्य नाहीये, पण अनेक आभासी माध्यमांमधून आपण या सगळ्या खेळाडूंचं मनोबल नक्कीच वाढवणार आहोत आणि याच आशयाचं अपने ऑलिम्पियन्स अशा नावाचं एक गीत तयार करण्यात आलंय। सोनाली डबरालने लिहिलेल्या ह्या गाण्याला सलीम सुलेमान यांनी उत्तम संगीत दिले आणि सुखविंदर यांनी स्वरसाद चढवलाय। हे गाणं सध्या खूप व्हायरल झालंय, तेव्हा आपल्या कार्यक्रमाची सांगता सुद्धा आपण याच गाण्याने करूया। जोश है, जान है, अपने इंडिया की शान है, आज नहीं बरसों से की टोक्यो की तैयारी है, तैयारी है, तैयारी है, टोक्यो की तैयारी है। अपने चैंपियंस, अपने ओलंपियंस, उतरेंगे मैदानों में जब अपने ये खिलाड़ी जीतेंगे बाजी, देखेंगी दुनिया सारी, जीतेंगे अपने चैंपियंस ओलंपियंस, जीतेंगे अपने, तैयारी है, तैयारी है, टोक्यो की तैयारी है। नीरज का सीना चौड़ा, रानी की हॉकी का जादू, पीवी सिंधु की तेजी, मेरी कॉम की ताकत बेकाबू, मेरी कॉम की ताकत बेकाबू। विनेश को सबने माना है, भाकर वाह तेरा क्या गजब निशाना है, तेरा क्या गजब निशाना है। दुनिया को अपना जलवा दिखाएंगे, नए आसमानों में तिरंगा फहराएंगे, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये होणाऱ्या क्रीडा स्पर्धांचा आनंद तुम्ही दूरदर्शनवर सुद्धा घेऊ शकणार आहात। तेव्हा सगळ्या खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि हो, येत्या आषाढी एकादशीच्या सुद्धा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात। जय हरी विठ्ठल। देश के ये सितारे कोने कोने से बढ़ते आए, एक दिन जो जम के चमकेगी चिंगारी दिल में वो लाए। जोश है, एक जिद है कि हर दिन बेहतर करना है, और तेज और ऊंचा और स्ट्रॉन्ग मुझे बनना है। ये चैंपियंस हमारे अकेले नहीं जाएंगे, दिल में दुआओं में करोड़ों फैंस गाएंगे।